आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। वाराणसीच्या भेलपूर येथे 3 महिन्यांपूर्वी झालेल्या एकाच कुटुंबातील 5 लोकांच्या हत्येतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। घटनेपासून यातील मुख्य आरोपी विशाल गुप्ता फरार होता। पोलिसांनी विशालला त्याचा भाऊ प्रशांतसह अटक केली आहे। हे दोघे भाऊ सिरगोवर्धनच्या लौटबीर मंदिराजवळ उभे राहून एकमेकांशी बोलत होते। त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून दोघांना बेड्या ठोकल्या। या दोन्ही भावांनी आई वडील आणि आजोबाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी नियोजनपूर्वक त्यांचे चुलते राजेंद्र गुप्ता आणि संपूर्ण कुटुंबाची हत्या केली। आरोपींनी पोलीस चौकशीत सांगितले की 1997 मध्ये आमच्या आई वडिलांची आणि आजोबांची हत्या करण्यात आली होती। ही हत्या काका राजेंद्र गुप्ता यांच्या सांगण्यावरूनच झाली होती। या घटनेनंतर आम्ही दोघे भाऊ नोकरासारखं राजेंद्र गुप्ताच्या घरात राहायचो। 2 वर्षांपूर्वी राजेंद्र आणि त्यांच्या मुलाने आम्हाला बेदम मारलं होतं। अनेक दिवस खोलीत बंद करून ठेवले। त्याच वेळी राजेंद्र गुप्ता आणि त्यांच्या कुटुंबाला कायमचं संपवायचं असं विशालने ठरवलं। या हत्येसाठी विशालने बिहारमधून हत्यार आणि मोबाईल सिम कार्ड खरेदी केले। त्यानंतर संधी मिळताच 3 महिन्यांपूर्वी राजेंद्र गुप्ताची आणि कुटुंबाची हत्या केली। 4 नोव्हेंबरच्या रात्री राजेंद्र गुप्ताची हत्या झाली। त्यानंतर घरातील त्यांची पत्नी नीतू, मुलगा नवनेंद्र, शुभेंद्र आणि मुलगी गौरीलाही गोळी मारून ठार केले। हत्येनंतर दोन्ही आरोपींनी तिथून पळ काढला। त्यानंतर मुगलसराय स्टेशनला पोहोचले। तिथून पटना, त्यानंतर कोलकाता आणि मुंबई फिरून पुन्हा बनारसला परतले होते। पोलिसांच्या भीतीने आरोपी कधी हॉटेलला थांबले नाहीत, कधी रात्री ते स्टेशनवरच झोपायचे। पोलिसांनी आरोपीला काकाशी बदला घ्यायचा होता। मग काके आणि भाऊ बहिणींना का मारले असा प्रश्न केला। तेव्हा काके आणि बहिणी काकाला आणि भावाला भडकवायच्या। सुरुवातीपासून ते लोक मला आणि माझ्या भावाला मारहाण करायचे। हळूहळू सर्व काही ठीक होईल या विचाराने आम्ही गप्प बसायचो, परंतु ते आम्हाला संपवायलाच निघाले होते। अनेकदा आम्हाला गोळी मारून ठार करू अशा धमक्या दिल्या जायच्या, असं आरोपींनी चौकशीत सांगितलं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।